गुड मॉर्निंग. काकाने पाठचं खळं पाण्याने क्लीन करून घेतलं. मी थोडा वेळ ऑस्टिन सोबत परड्यात वॉक केला. काकाने सँडीला आंघोळ घातली. नाश्त्यामध्ये आज चहा आणि टोस्ट खाल्ले. बऱ्याच दिवसांनी मी साईला भेटलो. त्याच्याकडून आज बांगडे मासे घेतले. सो वेळ न घालवता मी जेवण बनवायच्या तयारीला लागलो. भात लावून घेतला, डाळ धुवून डाळ उकडायला लावली आणि मी लागलो मेन काम करायला, मासे साफ करणं. मासे साफ करून थोडे मासे बाजूला काढून फ्रीजमध्ये ठेवले आणि आत्तापुरत्या माशांना लिंबू, हळद, मालवणी मसाला आणि मीठ लावून ठेवलं. त्यानंतर डाळ फोडणीला द्यायला लागलो. डाळ बनवून झाली. आता मासे फ्राय करून घेतले. साधारण 1:30ला आम्ही जेवायला बसलो. बांगडा टेस्ट केला. आहा, एक नंबर बनला होता. माकडांनी शेळी पाडली. मग मी त्यातलं पाणी प्यायलो आणि मलाई सुद्धा खाल्ली. आणि परत माकड आले की त्यांना हाकलवण्यासाठी बेचकी घेऊन बसलो. अर्धा तास झाला, एकही माकड आला नाही आणि जसा मी घरात गेलो 10 मिनिटात माकड आले. आमच्या परड्यात झाडं असल्यामुळे बराच पतेरा जमा होतो. नॉर्मली सगळे तो जाळून टाकतात, पण मी यावेळी कंपोस्ट बनवायचा ट्राय करतोय. बघू, सध्या एक ट्रायल म्हणून एका छोट्या टब मध्ये बनवतो आहे. एक थर माती, थोडा पतेरा, त्यावर माती, परत पतेरा, असं करत करत पूर्ण टब भरला. टब पूर्ण भरला त्यानंतर मी त्याच्यामध्ये ताक ओतलं. आता किमान 2 महिने तरी लागतील कंपोस्ट बनायला. जर हे सक्सेसफुल झालं तर मग बाकी परड्यातल्या पतेऱ्याचं पण खत बनवून टाकणार. पतेरा म्हणजे काय, कोणाला माहित आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.